एखाद्या शेतकऱ्याला जर विचारलं ना तुला काय दान मिळावं, आता दान पावलं म्हणजे काय, प्रत्येक शेतकऱ्याला हेच दान पाहिजे असतं, कुठलं की बळीराजाचं राज्य येऊ दे, बाकी दुसरं काही दान नको. एखाद्या शेतकऱ्याकडे जायचं तुम्ही, ज्यांची गावात बैल आहेत ना त्या प्रत्येक शेतकऱ्याला विचारायचं, किंवा त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात जर तुम्ही बघितलं ना, जेवढा पोरग्याचा लाड होत नाही तेवढा लाड त्याच्या बैलाचा होत असतो बरं का. आणि मग हे कशासाठी, तर तो आणि शेतकरी यांच्यामध्ये खरं तर एक विश्वासाचं कष्टाचं नातं असतं. घरच्याच जर्सी पाडीचा एक तो बैल तयार केलेला असतो, जन्मापासून अगदी मरेपर्यंत याचं एकच चाललेलं असतं, मी तुझ्यासाठी राब राब राबीन, जिवंतपणे राबीनच, पण मेल्यानंतर सुद्धा माझ्या कातऱ्याचं जोडं करून तुझ्या पायात घाल. म्हणजे ही दोघे एकमेकांच्या बरोबर माणसाची बोलणार नाहीत, परंतु शेतकऱ्याने बैलाच्या नजरेत बघितलं की शेतकऱ्याला कळतं की याला ताण लागलेली आहे, आणि शेतकऱ्याने नुसता बैलाच्या पाठीवर हात ठेवला की बैलाला कळतं की आता धूम ठोकायचे. एवढं मोठं नातं या शेतकऱ्याचं बैलाचं असतं बरं का. त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्याच्या आयुष्यात जात असताना फार मोठ्या घडामोडी घडत असतात बघा. मध्यंतरी एवढा पाऊस पडला, आता सुद्धा